नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आंब्याची बर्फी. ही बर्फी खायला खूप छान लागते आणि करायला अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आंबावडी बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे. न पाणी घालताच मी हे रस काढून घेतलेला आहे आंब्याचा. मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे, तुम्ही कपाचं सुद्धा घेऊ शकता. आता लगेचच आपण आंबावडी बनवायला घेऊया. मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. त्यानंतर मी इथे 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. हे मिल्क पावडर आपल्याला हे तुपामध्ये थोडीशी भाजून घ्यायची आहे. याचा कलर चेंज करायचा नाही आपल्याला. 2 ते 3 मिनिट आपल्याला हे मिल्क पावडर तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. तुम्ही या ठिकाणी नारळाची सुद्धा आंबावडी बनवू शकता, पण मी मिल्क पावडर घालणार आहे. गॅस एकदम आपल्याला कमी ठेवायचा आहे. कमी गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनिट हे मिल्क पावडर भाजायचे आहे. दोन ते 3 मिनिट मी हे मिल्क पावडर तुपामध्ये भाजून घेतलेले आहे. याचा अजिबात कलर चेंज झालेला नाही आहे. आता आपल्याला हे मिल्क पावडर खाली काढून घ्यायचे आहे. इथे एक मी दुसरी कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. या तुपामध्ये आपल्याला हे आंब्याचा रस घालायचा आहे. आता रस आपल्याला 3 ते 4 मिनिट व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. एकसारखं याला हलवत राहायचं आहे आपल्याला रसाला. साधारण मी 3 मिनिट हे रस तुपामध्ये परतून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. साखर घातल्यानंतर आपलं मिश्रण थोडंसं पातळ होतं. तर व्यवस्थित आपल्याला 2 ते 3 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मिश्रण. घरी बनवलेली आंबावडी खूप छान लागते. साखर घातल्यानंतर मी 2 ते 3 मिनिट हे मिश्रण परतून घेतलेलं आहे. थोडंसं दाटसर झालेलं आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला तुपामध्ये परतून घेतलेली मिल्क पावडर घालायची आहे. तर मी इथे एक चाळणी घेतलेली आहे. चाळणीमध्ये आपल्याला हे मिल्क पावडर चाळून घालायची आहे, म्हणजे यामधल्या गाठी सगळ्या निघून जातात. व्यवस्थित चाळून घालायची आपल्याला. अशा प्रकारे मी चाळून मिल्क पावडर घातलेली आहे. आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामधल्या सगळ्या गाठी फोडायच्यात आपल्याला मिल्क पावडरच्या. हे दाटसर होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट लागतात आपल्याला हे मिश्रण दाटसर होण्यासाठी. सध्या आंब्याचा सीजन आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आंबावडी नक्की करून बघा. खायला सुद्धा खूप छान लागते आणि करायला सुद्धा अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते. अगदी 3 ते 4 मिनिटाचं आपलं मिश्रण असं दाटसर झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. वडी बनवण्यासाठी परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊया. इथे
एका प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण मिश्रण काढून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे मिश्रण. एकसारखं मिश्रण पसरून घ्यायचं आपल्याला. अशा प्रकारे मी एकसारखं मिश्रण ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे. आता आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच वड्या पाडायच्या आहेत. त्याच्या वडे आपली व्यवस्थित सेट झालेली आहे. थोडीशी थंड झालेली आहेत. आपण कापून घेऊया. व्यवस्थित कापून घ्यायची आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायची आहे वडी. तुम्ही बघू शकता आपले आंबा वडी किंवा आंबा बर्फी तयार झालेली आहे. मी हे 10 मिनटं थंड करायला ठेवली होती. व्यवस्थित सेट झालेली आहे. तर आता आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली आंब्याची बर्फी तयार झालेली आहे. तर आपण काढून घेऊया. सध्या आंब्याचा सीजन आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.